जय सर, कॉफी आणू का? नाही नको, थोडंसंच काम बाकी आहे, होईल एवढ्यात. सॉरी तांगडे. सॉरी? का सॉरी? बस माझ्यामुळे तुलाही थांबावं लागतं. काय जय सर, तुम्ही पण कामच करत बसलात ना. मग तुम्ही दोघं काम करत असताना तुम्हाला काय पाहिजे काय नको हे बघणं हे माझं काम आहे. दोघं? हां, दाभोळकर सर आणि तुम्ही. म्हणजे दाभोळकर? मिस्टर जयराम, तुमचं काम झालं का? हो सर, तुम्ही दिलेल्या क्वेरीज क्रॉस चेक केल्यात, सगळं टाईप करून पण रेडी आहे. तुम्हाला फक्त मेल करायचं आहे. 2-3 मिनिटं. मिस्टर जयराम थांबा, या सगळ्याची गरज नाही आता. सॉरी सर, थोडा उशीर झाला, पण डेटा खूप जास्त होता. मी 1-2 मिनिटात मेल करतो. मिस्टर जयराम, उशीर झाला म्हणून सांगत नाहीये. तुम्ही फॉरवर्ड केलेलं डॉक्युमेंट मी वाचलं आणि माझ्या जेवढ्या क्वेरीज होत्या त्या सगळ्याची उत्तरं मिळाली मला. सो हे टाईप वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. मिस्टर जयराम, सॉरी, तुम्हाला विनाकारण थांबावं लागलं म्हणून. खूपच उशीर झाला. हवा असल्यास मी तुम्हाला घरी सोडू का? नाही नको सर, मी जाईन. थँक्यू. ओके. मिस्टर जयराम, उद्याचा फक्त 1 दिवस, त्यानंतर मग तुम्ही रिलॅक्स व्हा. लवकर घरी जा, खूप उशीर झाला. आणि तांगडे, हां तुम्ही सुद्धा. हो. बाय. गुड नाईट सर. गुड नाईट. जय सर, चिमटा काढता का? नाही म्हणजे तुम्ही ना काय जादू केली ना काहीच कळत नाही. आता तुम्ही इथं काम करत बसला होतात ना, तर दाभोळकर सर स्वतः थांबून राहिले. म्हणजे अविनाश सरांशी बोलत होते, मग थोड्या वेळाने अविनाश सर गेले आणि ते काम करत थांबले तिकडे. आणि आता बघितलं ना, तुम्हाला सोडू का असं विचारत होते. जय सर, लॉटरी लागणार. काय? काही नाही, उशीर झालाय, निघूया. ओके सर. गुड नाईट सर. गुड नाईट. अरे तू आलास? हो, आत्ताच. झोप 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 झोप. अरे नाही, मी डोळे मिटून बसले होते, झोप कधी लागली कळलंच नाही. तू हो फ्रेश, मी दूध घेऊन येते तुझ्या. बस, मला आत्ता काही नको. बरं मला सांग, तुला असं ऐनवेळी काय काम आलं? अगं, मी दाभोळकर सरांना एक मेल फॉरवर्ड केला होता. त्यांना त्याच्याबद्दल काही क्वेरीज होत्या. अशा ऐनवेळी? वेळ खूप कमी आहे ना आदिती, त्यामुळे साहजिक आहे. आणि खरंच खूप जेन्युइन क्वेरीज होत्या. नाही तसं नाही, तू सकाळी लवकर जातोस आणि त्यात जर तुला रात्री परत थांबावं लागलं तर तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल ना, म्हणून म्हटलं. एका अर्थी बरं झालं ना मी थांबलो ते. वेळच्या वेळी सगळं तिथल्या तिथे सॉल्व्ह झालं. नंतर दाभोळकर सरच येऊन मला म्हणाले राहू दे म्हणून. मग का थांबवलं होतं? मीच थांबलो होतो. आणि आदिती, मी थांबलो होतो त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दाभोळकर सुद्धा थांबले होते माझ्यासोबत. काय? पप्पा थांबले होते?
इम्पॉसिबल. जय, तुला माहितीये पप्पांचा एक नियम आहे, कामाच्या वेळेत काम. ऑफिसची वेळ एक्सटेंड करायची नाही. ऑफिसची वेळ संपली की सगळं काम आवरून डायरेक्ट घरी. पण आज तसं घडलं नाही. मी निघेपर्यंत दाभोळकर सर थांबले होते. नंतर गाडीने घरी ड्रॉप करू का असंही विचारलं. लिफ्ट ऑफर केली मला. जय, हे सगळं खरं आहे? विश्वास बसत नाहीये ना? काही दिवसांपूर्वी माझाही विश्वास बसत नव्हता. हे सगळं घडतंय. तू मला वेगळेच दाभोळकर सांगतोयस. आणि पप्पा तुझ्याशी असे वागतील अशी मी कधी कल्पनाच केली नव्हती. जय, हळूहळू गोष्टी बदलतायत. पण त्यासाठी वेळ लागतो ना, आणि मी तो द्यायला तयार. हा, सगळे गेस्ट. हा, ते सगळे आले की मला प्लीज कळवा. ओके ओके, मग ते पोचल्यावर मला कळवा. हा, आता किती गेस्ट आले? हा, ओके, ग्रेट. हा, हा, एक काम करा ना, मला तिथल्या सगळ्या डिटेल्सचा एक मेल फॉरवर्ड करा. हा, म्हणजे रिपोर्ट अपडेट करा. मला ADM ला फॉरवर्ड करावा लागेल. आणि हा, मला सगळ्या कस्टमर्सचा फीडबॅक घेऊन मला मेल करा. देव टूर्स साठी खूप महत्वाचा आहे तो. काय? हा, नाही, सॉरी, तुम्हाला नाही. हा, थँक्यू. नाही, ऍक्च्युली सगळ्या टीमनी खूप कष्ट घेतले. देव टूर्सच्या अख्ख्या फॅमिलीचं क्रेडिट आहे. हा, प्लीज मला तेवढा फीडबॅक. ओके, हा, बाय. जय, ऐक ना. अगं आदिती, मला नंतर सांग काय ते. ऑफिस मध्ये भेटून सांग. अरे, मी आता नंतर पळतो. नाही. बाय 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 बाय. आदिती, जय आला की सांगा, त्याला लवकर जायचं ना आज ऑफिसला. आला की ती दह्याची वाटी आता तुला देव टूर्स मध्ये घेऊन जावे लागेल. म्हणजे जय आत्ताच निघाला ऑफिसला. त्याला उशीर होत होता ना, म्हणून गेला तो. काय ग, तुला लवकर यायला काय झालं? एवढा वेळ लागतो काय दह्यात साखर घालायला? एवढं श्रीखंड झालं असतं. अहो, पण मला वाटलं की अजून वेळ असेल. वेळ? आजकालच्या पोरांना पायाला भिंगरी लावलेली असते यांच्या. अहो, आज कॉन्फरन्स सुरू होणार आहे ना, म्हणून टेन्शन मध्ये असेल. मग त्या टेन्शन येऊ नये, सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून आहे ना हे सगळं. आता काय करणार आहेस काय त्याचं? काम कर, हिला दे. बायको आहे त्याची. हिला दिलं काय, त्याला दिलं काय, काय फरक पडतोय? बर बर, घे आदिती. सगळं चांगलंच होणार आहे. हा, होऊच दे. अशीच प्रगती करा म्हणाव. नाही म्हणजे वेळच्या वेळी भाडं मिळेल ना, म्हणून म्हटलं. सॉरी, आलं माझ्या लक्षात. मी सकाळीच ठरवलं होतं, पण मग फोनच्या गडबडीत राहिलं. यशस्वी हो. सॉरी, मी सकाळी विसरलो. पाहिलत ना, कितीही घाई असली, कामं असली तरी मुलं संस्कार विसरत नाहीत. आता काय बोलतच राहणार आहेस काय? ते दही दे. हो हो.
अशीच प्रगती करा. आणि हे का माहितीये का? प्रगती केली की तुम्ही भाडं वेळेवर द्याल म्हणून. म्हणजे मी जाताना सांगते ना तर उशीर होईल. हा येतो काका. काकू येतो. या. चल. मला माहित होतं तो परत येणारच. छान. तुम्ही ना दोन्ही बाजूंनी बोला. तुम्हाला ना बोलायला काहीतरी कारणच हवं असतं. अरे गेले ते काय अशीच उभी राहणार आहे? चहा हवंय मला, चहा. हो. हा. हो मला कळलं की मी लगेच तुला कळवते. डोंट वरी. हो हो देवपूजा सुरू आहे. अगं आणली फुलं, साईनीच आणली सकाळी. हो. ए हा बघ जय आला. थांब जरा. काय झालं? नंदिनी. काय रे जय, काय झालं कॉन्फरन्सचं? काही फोन आला होता का? हा फोनवर बोलणं झालं त्यांच्याशी. कॉन्फरन्स सुरू झाली आहे पण आता कशी चालू आहे, काय रिस्पॉन्स आहे ते काही कळत नाही. जयराम बिंदास राहा आज तू. काय ग, तुझ्या आकड्याने कौल दिलाय का? हो काका, माझ्या आकड्यांनी नाही त्याच्या मेहनतीने कौल दिलाय. ते तर आहेच आहे. म्हणजे जयने मेहनतच एवढी केलेली आहे की आकड्यांचा हिशोब करेक्टच येणार आहे सारिका मॅडम. जय काय झालं? तू इतका शांत शांत काय आहेस? नाही काही नाही. टेन्शन. जय डोंट वरी. हे बघ होईल सगळं नीट. होईल. हा गेस्ट पोचले असतील ना सगळे तिकडे? हो सकाळी फोनवर बोलणं झालं पण तरी एक अशी मनात हुरहुर लागली आहे. अरे टेन्शन आलं असेल तर कोणाशी तरी बोलून घे ना. फोन करून विचार. काका हो कॉन्फरन्स पूर्ण झाल्याशिवाय इतरांचे रिॲक्शन्स मिळणार नाही. आता कॉन्फरन्स पूर्ण झाल्यावरच कळेल काय ते. टेन्शन येणं साहजिकच आहे. एवढं मोठं प्रोजेक्ट इतक्या कमी दिवसात हँडल केलं. आता सगळं व्यवस्थित होऊ दे. काय कसली सभा भरली? या अध्यक्ष व्हायचंय तुम्हाला सभेचा? अध्यक्ष? मला काम आहेत. आम्ही पण कामाचंच बोलतोय. अशी कामं होतात? सकाळी सकाळी चर्चासत्र भरवून? नवरे काका आज ADM ची कॉन्फरन्स आहे. जयला खूप टेन्शन आलंय. का? तुमच्या कामावर विश्वास नाहीये का? का तुम्ही काम व्यवस्थित केलेलं नाही याची खात्री आहे तुम्हाला? नवरे तुम्हाला एक माहितीये का नवरे, तुम्हाला ना आयुष्यात कधी डायबिटीस नाही होणार. नाही काय आहे, ज्या माणसाच्या जिभेवरच साखर नाही त्याच्या रक्तात कुठून येणार? हॅलो. अच्छा मी मी करतो मेल. आत्ता जरा एका वेगळ्या कामात आहे. थँक्यू. शाळेत रिझल्टच्या दिवशी जशी रिझल्टची वाट बघायचो ना आपण तसंच वाटतंय. काय कसली वाट पाहताय सगळे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड आहे ना, मग असं टेन्शन काय आहे तुमच्या चेहऱ्यावर?
अहो जयला आजच्या कॉन्फरन्सचं टेन्शन आहे. हो जय, अरे टेन्शन कशाला घेतोस? एवढी प्रामाणिकपणे मेहनत केली तुम्ही, हा? शिवाय तुम्हाला दाभोळकर साहेबांनी साथ दिलेली आहे, त्यामुळे सगळं छान होणार. आले कॉन्फरन्स साठी सगळे गेस्ट? हो सर, म्हणजे 92% सगळे पोहोचलेत. आणि काही जण नाही येणार आहेत ते त्यांनी आधीच कळवलं होतं, त्यांची पर्सनल काही कारणं होती आणि तसं मी तिथे कळवलं होतं. कॉन्फरन्स झाल्यानंतर त्याचा रिझल्ट काय तो कळेलच आणि सगळं व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नका. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता कामाला लागा. कॉन्फरन्स झाल्यानंतर कळेलच. नवरे, अविनाश सर आता हेच बोलून गेले आणि मुळात तुम्हाला कळतंय का की हे जे सगळे टेन्शन आहे, जे सगळं चाललंय ते कामाच्या संदर्भातलंच आहे. हे जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार, जाऊ दे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आता परत तुम्हाला सगळं सांगायचं, त्यात नाही जाणार का वेळ वाया? हॅलो. नाही सर, मी करतो तुम्हाला मेल. हो हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग सर. मिस्टर देव आलेत का? हो सर. मी बोलतो जरा त्यांच्याशी. दाभोळकर सर डायरेक्ट अविनाश सरांच्या केबिन मध्ये. म्हणजे नक्की काहीतरी झालं असेल. मला कळेलच. नवरे काय कळलं तर सांगून टाका. कॉन्फिडेन्शियल काही ठेवू नका, ते सगळेच टेन्शन मध्ये. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही कामाला लागा. ओके. काका, ते दाभोळकर चिडलेले दिसले का? नशीब. हे काय आता नवीन जुई? नवीन काही नाहीये. नंदिनी मॅडम असता तर त्यांनी असंच केलं असतं. उलट नंदिनी मॅडमनी तर जयच्या प्रोजेक्टसाठी पूजाच घातली असती. आज त्या नाहीयेत म्हणून जयसाठी मी मागते. हे बघ, नंदिनी मॅडमचं ठीक आहे. पूजा घालून जर कामं झाली असती ना तर आम्ही एवढा वेळ घालवलाच नसता, एवढे कष्ट केलेच नसते. तुम्ही पूजा केली असती आणि अरेंजमेंट झाल्या असत्या सगळ्या. रजनी मॅडम, प्रश्न पूजेचा नाहीये, आस्थेचा आहे. आणि सगळ्यांनाच वाटतं की प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं पाहिजे.
त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काम करतोय. शेवटी काय पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे. ओ अच्छा, मला शिकवतोयस तू? नाही, जय जेव्हा हे प्रोजेक्ट घ्यायला तयार झाला होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नकार घंटा लावली होती आणि मी त्याला म्हंटल की जय होईल हे प्रोजेक्ट. आणि तू आता मला शिकव. छे छे, मी कोण तुम्हाला शिकवणार? ते कोणाला तरी जमलंय का आजपर्यंत? पण कसं आहे, तिची श्रद्धा आहे तर मागू दे तिला. पण तू हे सगळं का सांगतोयस आम्हाला? आम्हाला नाही, तुम्हाला. हे बस आई प्रसाद. आता नंदिनी असती तर पूजा घातली असती की नाही माहित नाही, पण तुमच्याकडे बघून तिने नक्कीच म्हटलं असतं. नका रे, नका असं भांडू. रजनी, काय करू ग मी तुझं? अरे काय चाललंय तुमचं? आधीच तिथून फोन आला नाही म्हणून सगळे टेन्शन मध्ये, आणि तुमचं काय चाललंय हे? घरून फोन आहे. इथे कामाचं टेन्शन आहे, कामाच्या फोनची वाट बघतोय, त्यांचे घरून फोन येत आहेत.